राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे फडणवीस यांच्या पिताश्रींनी आमच्यावर लादलं आहे. केंद्रानं एखादा विषय लादल्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री स्वीकारलेलं नाही आहे. त्यासाठी रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ शैक्षणिक बरं का अशा व्यक्तीची त्यांनी नेमणूक केली आणि त्यानंतर हा जो अहवाल त्यांनी दिला, कोणताही अहवाल हा मुख्यमंत्री स्वीकारतातच. आम्ही पार्लमेंटला असे अनेक अहवाल देत असतो, प्रधानमंत्री अहवाल स्वीकारतात. स्वीकारला म्हणून त्याने GR काढला का? GR कोणी काढला? तो GR काढला देवेंद्र फडणवीस. मग कोण करते? GR कोणी काढला? सरकारी अध्यादेश कोणी काढला? हे बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल बरं का मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला. त्यावर त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. राईट. या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केलेली नाही. अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यगटात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय शिक्षण, औषधे, द्रव्ये, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्य व्यवसाय, कौशल्य विकास, उद्योजकता या खात्यांच्या मंत्र्यांचा समावेश असेल बरं का. तसेच समितीने शिफारस केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची या बैठकीत माहिती देण्यात आली. हा एवढाच इतिवृत्त त्या बैठकीचा आहे. हा अहवाल जो आहे हा फडणवीसांनी समोर आणावा, त्याचं जाहीर वाचन करावं. हा जो मी वाचतो आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत, त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणते आदेश दिले, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्यानंतर अंमलबजावणीसाठी कोणते शासकीय आदेश काढले, हा दुसरा प्रश्न आहे. त्यानंतर आतापर्यंत मध्ये किती वर्ष गेली? 3 वर्ष गेली. 3 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? आता पुन्हा एकदा केंद्रानं दबाव आणलेला आहे, म्हणजे RSSने दबाव आणलेला आहे म्हणून तुम्ही धावपळ करताय. हा अहवाल हा गोडाऊनमध्येच पडला होता ना. हा काय श्रीकृष्ण अहवाल नाही आहे ना, की सर्वोच्च न्यायालयानं किंवा पार्लमेंटने काहीतरी आदेश दिले आणि म्हणून आम्हाला काम करायचं आहे. देवेंद्र फडणवीस सरासर खोटं बोलत आहे. ते या मुद्द्याचं राजकारण करत आहेत. महाराष्ट्रात हिंदी सक्ती करावी, हिंदी लादावी आणि मराठीचा मुर्दा वाढावा असा त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे. हा दबाव पूर्णपणे उद्धव ठाकरे यांनी झिडकार लावता, जुगार लावता, म्हणून त्यांनी हा इतका विलंब लावून हे प्रकरण, शेवटी केंद्र सरकार आहे लक्षात घ्या, आणि सरकार भिन्न सरकार आहे.